नमस्कार. आपण मागच्या वेळेला त्या ब्रह्मदेवाच्या पलीकडे असलेलं जे भगवंताचं परमपद आहे त्या परमतत्वाचा विचार केला होता, ते समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. ते परमात्म तत्व असं आहे की अव्यक्त, अक्षर, दिसत नाही, नाहीसं होत नाही, पण सर्वश्रेष्ठ आहे. आणि तिथे गेलेला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात सापडत नाही, असं आपण म्हणजे इतकं त्या भगवंतानी त्या परमपदाचं महत्त्व आपल्याला सांगितलं. आता ते मिळावं यासाठी ज्या साधना करायच्या त्याही भगवंतानी आपल्याला सांगितल्या. सर्वसामान्यांना जमेल, सर्वसामान्यांना सोपा वाटेल असा भक्तीचा मार्ग देखील हे पद प्राप्त होण्यासाठी उपयोगी पडेल असेही मार्ग सांगितले. त्यातला एक मार्ग निष्काम वृत्तीनं उपासना करणाऱ्यांचा आणि दुसरा सकाम वृत्तीनं उपासना करणाऱ्यांचा. यापूर्वी पण आपण पाहिलं आहे की सकाम जरी भक्त असला तरी भगवंत म्हणतो मलाही तो प्रिय आहे, परंतु सकाम असल्यामुळे त्याची कामना पूर्ण झाली की मग भगवंताचाही त्याचा काही संबंध नाही, असं नाही होता कामा. त्यामुळे त्यातल्या त्यात जो ज्ञानी भक्त आहे, निष्काम भक्त आहे, तो मला अधिक प्रिय आहे असं भगवंतांनी सांगितलं. पण हे दोन्ही प्रकारचे जे भक्त आहेत, निष्काम उपासना करणारे सुद्धा किंवा सकाम वृत्तीनं उपासना करणारे, यांचं काय होतं तर सकाम वृत्तीनं उपासना करणाऱ्यांना अगदी पुण्यसंचय त्यांचा होतो आणि असं उच्च लोकापर्यंत ते जातात देह टाकल्यानंतर, पण त्यांचा पुण्यसंचय असेपर्यंत ते राहतात आणि मग पुन्हा मर्त्य लोकात येतात असं आपण पाहत होतो. आज आपण पुढल्या 3 श्लोकांचा विचार करणार आहोत, 24, 25, 26. याच्यामध्ये जे शब्द येणार आहेत त्या शब्दांचे अर्थ लावायचे कसे की उत्तरायणाचे 6 महिने, त्यातही तो शुक्ल पक्ष किंवा दिवसा, हा जो ब्रह्मज्ञानी आहे, परमपद ज्याला प्राप्त होणार आहे, ज्ञानी आहे, हा केव्हा ह्यांनी देह ठेवावा तेव्हा त्याला ब्रह्मपद प्राप्त होतं असं या श्लोकामध्ये म्हटलं जाईल. किंवा दक्षिणायनामध्ये दक्षिणाचे 6 महिने किंवा कृष्ण पक्ष किंवा रात्रीची वेळ, असं झालं तर मग चंद्रज्योतीला प्राप्त होतं. तर हे नेमकं काय आहे, ह्या सगळ्याचा शब्दांचा अर्थ समजून घ्यायला हवा. कारण शब्दार्थावरून त्या 6 महिन्यात मृत्यू आला तर परमपद आणि ह्या 6 महिन्यात आलं नाही तर काय, असं जर आपण शब्दांच्या अर्थात वरच्या अर्थात अडकलो तर आपल्याला त्याचा अर्थ नीट समजणार नाही. त्यामुळे आपण त्याचाही आज बारकाईनं विचार करणार आहोत. जगामध्ये देवयान, पितृयान, सूर्यमार्ग, चंद्रमार्ग किंवा उत्तरायण, दक्षिणायन, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या नावानी त्या गती आहेत हे लक्षात घ्यायचं. या सगळ्या कायमच्या त्या गती मानलेल्या आहेत. म्हणजे काय ते आपण समजून घेऊ. उत्तरायण आणि दिवस अशी परिस्थिती असेल किंवा अशा स्थितीत जर मृत्यू आला तर परत मृत्यू लोकात यावं लागत नाही. आणि दक्षिणायन आणि रात्री अशा वेळेला जर मृत्यू आला तर परत जन्म घ्यावा लागतो. असं आता आपण जे श्लोक वाचणार आहोत तेव्हा आपल्याला अर्थ कळणार आहे. मग आता या सगळ्याचा अर्थ कसा लावायचा तो आपल्याला समजून घ्यायला लागेल. आपण जर विचार केला तर अगदी अनेकांची यादी आपल्याला देता येईल. निवृत्तीनाथ, वासुदेवानंद सरस्वती, अगदी स्वरूपानंद किंवा नामदेव महाराज किंवा गजानन महाराज, किती रामकृष्ण परमहंस, अशा अनेक मंडळींनी दक्षिणायनात देह ठेवलेला आहे. किंवा आज आपण ज्यांची समाधी म्हणून कार्तिक त्रयोदशी दक्षिणायनातच आहे. आता ज्ञानेश्वर माऊलींना जर का दक्षिणायनामध्ये देह ठेवला तर परमपदी जाता येणार नाही, तर 8-15 दिवस थांबणं काही अशक्य नव्हतं काही. त्यामुळे नेमका या सगळ्याचा अर्थ काय आहे हा आपल्याला समजून घ्यायला हवा. भगवंत अर्जुनाला असं म्हणतायत की जेव्हा देह टाकायचा म्हणजे मरण काळ जेव्हा जवळ येतो तेव्हा काय काय घडतं, तर ज्या पंचमहाभूतांनी आपला हा देह तयार झालेला आहे ती पंचमहाभूतं धीरे धीरे त्या मूलतत्वामध्ये विलीन होण्यासाठी आपापल्या मार्गाने जाऊ लागतात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे जे आपल्या देहामधल्या म्हणजे अष्टधा प्रकृती आहे देह म्हणजे, तर तिथली जी पंचमहाभूत आहेत तर त्या पंचमहाभूतांमुळे मनबुद्धी आपली खरं म्हणजे टवटवीत आहे. आता जेव्हा हा देह टाकण्याचा हे जवळ येतो क्षण, त्यावेळेला काय घडतं तर ही पंचमहाभूतं आपापल्या मार्गाने जायला निघतात. आता ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या देहातलं अग्नितत्व जे आहे ते अग्नितत्वाचं सहाय्य आपल्या देहाला असतं.
म्हणजे आपण म्हटलं ना की अजून ना थोडं थोडं का होईना पाणी वगैरे घेता येतं, असं आपण एखाद्याचं वर्णन करतो. याचा अर्थ जो जठराग्नी आहे, तो जठराग्नी अजून प्रदीप्त आहे, काहीतरी त्याला जात आहे, त्या अग्नीला जात असेल तो अग्नी थोडासा मनबुद्धीला टवटवीत ठेवतोय, इंद्रिय थोडीशी सावध आहेत, देह हळूहळू थकतोय, बरोबर आहे. पण अग्नीचं तेज पूर्णपणे विझलेलं नाहीये. जेव्हा जठराग्नी बरा असतो, म्हणजे जठराग्नी प्रदीप्त असतो, तोपर्यंत इंद्रिय आपली सावध असतात. जठराग्नी जर हे झाला तर मात्र मग हळूहळू काय होतं, तर त्या देहांताचा आणखीन कालावधी जवळ येतो. आणखीन एक अशी गोष्ट होते की आपल्यामध्ये जे वातपित्त कफ हे आहेत त्याचं प्रमाण पण बिघडतं. जसं पंचमहाभूत आपला मुक्काम हलवतात, हळूहळू क्षीणता येते आपल्या देहाला, तसं आणखीन एक घडतं की वातपित्त कफ प्रमाणात असतात, ते आपल्या शरीराला आवश्यक असतात, पण त्यांचं प्रमाण जर बिघडलं तर मग ते हळूहळू अग्नीचं तेज विझतं. म्हणजे जठराग्नी जो आहे तो थंड व्हायला लागतो, प्राणशक्ती जी आहे ती पण राहत नाही, देह गार पडायला लागतो. काय काय घडतं ते आपल्याला खरं तर दुसऱ्याचं आपण बघतो, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात की हो असं असं सगळं घडतं. मग हळूहळू पूर्वीच्या गोष्टींचं स्मरण आपल्याला राहत नाही. अशा ह्या ज्या अखेरच्या गोष्टी आहेत त्यावेळेला आपण आयुष्यभर काय साधना केली ते कसं आठवावं, किंवा गुरुमुखातून आपल्याला काय नेमकं श्रवण आपण केलं आहे याचं आपल्याला या वेळेला स्मरण कसं व्हावं. देहाची जी काही एकंदर परिस्थिती आहे, देह टाकताना होणारी, त्यावेळेला हे सगळं आपल्याला आठवणं, नामस्मरण आठवणं, सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं ते आठवणं, हा देह देहाचं बघेल, मला सद्गुरूचं नामच घेतलं पाहिजे अशी देहबुद्धी जाऊन आपल्या बुद्धीला त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. असं जर झालं तर त्याला परमपद मिळतं. अगदी खरं खरं म्हणजे असं आहे, अगदी अखेरपर्यंत बुद्धी आपली जागी असेल आणि त्या बुद्धीने आयुष्यभर जी काही साधना केली आहे त्या साधनेप्रमाणे नामात राहण्याचं तो जो अग्नीचा पुरवठा होईपर्यंत, मग हळूहळू देह थंड होईल, पंचमहाभूत कमी होतील, शरीर गार पडायला लागेल, वगैरे वगैरे वगैरे. तर त्यावेळेला नाम आठवणं, त्यावेळेला ईश्वराला आठवणं. आता हे कसं शक्य आहे असं आपल्याला वाटेल. फार अशी उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळतात की अगदी अखेरपर्यंत भगवंताच्या नामातच आहेत आणि ते नाम घेता घेताच देह टाकलेला आहे, अशी खूप उदाहरणं आहेत. आपलंच उदाहरण देणं खरं बरं नाही, पण माझे वडील समर्थांच्या समोर आणि पहाटेच्या सुमारास अगदी नाम घेत असतानाच आज रामरायाची इच्छा वेगळी आहे असं म्हणून अखंड नामात असतानाच देह ठेवला. हे जेव्हा ऐकलं तेव्हा ह्या सगळ्यावरचा विश्वास बसतो की आयुष्यभर जी साधना केली त्यावेळेला अखेरपर्यंत बुद्धीला जो अग्नीचा हे मिळतो आहे ते अजून विझलेलं नाही आहे, तोपर्यंत भगवंताचं नाम आठवलं पाहिजे. प्राण बुद्धी चेतना हळूहळू त्या मृतप्राय होतात आणि मग हळूहळू ती साधना किंवा ते नामस्मरण आठवेल का वगैरे वगैरे, बरोबर आहे. किंवा बुद्धीला ग्लानी येईल तेव्हा मग नाही हे सगळं आठवणार, मग कशी स्मृती राहणार असं होईल. पण जोपर्यंत देहाची साथ आहे, बुद्धीची साथ आहे, मनाची साथ आहे, काहीतरी आतमध्ये थोडं तरी अग्नीचा आपल्याला पुरवठा मिळतो आहे, तोपर्यंत भगवंताचं नाम जो घेऊ शकतो त्याला परमपद मिळतं, मग त्याच्या देहाचं सार्थक झालं. पण आता सामान्यांचं काय असं आहे की आपल्याला हे असं स्मरण राहावं, आपलं पण नाम असं यावं, त्यावेळेला हे असं काही सुचतं का. माऊलींना एक छान दृष्टांत देतात. माऊलींचा दृष्टांत इतका आपल्याला पटणार आहे. माऊली असं म्हणतात की समजा असं झालं की आपल्याला वस्तू कुठे ठेवली हे माहिती आहे, अगदी व्यवस्थित आपल्याला माहिती आहे, खुणेरी माहिती आहे, आणि आपण हातात दिवा घेऊन ती वस्तू आणायला गेलोय, पण ती वस्तू मिळायच्या आधीच हातातला दिवा विझला तर काय होईल. आता याचा अर्थ असा आहे, म्हणून आधी अभ्यास जो केला तो मरण न येता निमोनी गेला. आयुष्यभर जो अभ्यास केला, आयुष्यभर जी साधना केली, ती जेव्हा नेमका वेळ येतो तेव्हा जर विझला तर नाही चालणार. मग असं आलं पाहिजे, अशी वेळ आली पाहिजे की इतक्या बरोबर माहिती पाहिजे ती वस्तू आपल्याला कुठे, की दिवा विझला असला तरी सुद्धा काळोखात ती वस्तू आपण आणू शकलो पाहिजे.
ह्याचाच अर्थ असा आहे की अखेरच्या क्षणापर्यंत, म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या शिष्याबद्दल असं सांगतात की त्यांनी आपल्या शिष्याला रामनाम घ्यायला सांगितलं होतं. खरोखरच अगदी देह टाकायची वेळ आलेली होती. स्वतः महाराज बसलेले होते आणि डॉक्टर, उपचार करणारे डॉक्टरसुद्धा तिथे होते. आणि डॉक्टरांनी जेव्हा सांगितलं की आता सगळं संपलेलं आहे, त्यावेळेला महाराज म्हणाले, यांच्या छातीला कान लावा. आणि डॉक्टरांनी कान लावला तर आवाज श्रीराम श्रीराम असा चालू होता. मुद्दा काय, तर मग दिव्याच्या प्रकाशाची गरज नाही. जेव्हा आपल्याला ती वस्तू कुठे आहे हे पक्क खात्रीनं माहिती आहे, तेव्हा आपण ती आणू शकतो. तसंच आहे, आयुष्यभर जर आपण साधना केलेली आहे तर आपल्याला देह आहे किंवा नाही ते नाम घेतलं जाईल. अशा प्रकारचा विचार माऊली सांगतात, ते आपल्याला पटेल. त्यामुळे अशांना परमपद मिळेल. पण देह जाताना मागची काही केलेली साधना आठवलीच नाही, दिवा विझल्यावर वस्तू सापडेनाशीच झाली तर मात्र गडबड होईल. म्हणून अखेरच्या क्षणापर्यंत हे जे अग्नितत्व आहे ना, ते अग्नितत्व आपलं राहिलं पाहिजे. म्हणजे मग ते आपल्या स्मरणात राहतं. देहाचा जरी विसर पडला तरी नाम घेतलं जातं. सावधपण पण राहतं, सावध राहायला होतं. आणि ह्या आता 24व्या श्लोकामध्ये आपण ते पाहणार आहोत. अग्निज्योतिरहं शुक्लः षण्मासा उत्तरायणम तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्म ब्रह्मविदो जनाः. ज्योती ही अग्नी असं त्यांनी म्हटलंय. आता ज्योती ही अग्नी ही म्हणजे काय, तर आपल्या असं लक्षात येईल की ज्योतिर्मय अग्नी. अह हा म्हणजे दिवस, अहर्निशी आपण म्हणतो ना, त्यातला अह म्हणजे दिवस. शुक्ल पक्ष कळतो आपल्याला, शुक्ल म्हणजे शुद्ध, पहिला पक्ष. उत्तरायणम षण्मासः म्हणजे उत्तरायणाचे पहिले 6 महिने, उत्तरायणाचे महिने. तत्र प्रयाता, त्या काळात ज्यांनी देह ठेवला आहे ते ब्रह्मविद जनाः, ते जे ब्रह्मवेत्ते, ब्रह्मज्ञानी किंवा योगी म्हणूया, हे ब्रह्म प्राप्त करून घेतात, म्हणजे परमपदाला जाऊन मिळतात. आता ज्योतिर्मय अग्नी दिवसा, शुक्ल पक्षात, उत्तरायणाच्या पहिल्या 6 महिन्यात, म्हणजे अशा सगळ्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायला लागेल. आत्ता आपण म्हटलं तसं की देहाच्या आतमध्ये जो जठराग्नी आहे आणि बुद्धीच्या आतमध्ये ज्ञानाचा प्रकाश आहे. आतमध्ये जसं शरीराला जसं अग्नीचे जरुरी आहे, त्यामुळे त्या जठराच्या अग्नीतून देहाला ताकद मिळते, बरोबर आहे. आणि बुद्धीला ज्ञानाच्या प्रकाशाने ताकद मिळते. बाहेरचा विचार केला तर त्यांनी शुक्ल पक्ष किंवा उत्तरायण म्हणजे त्या 6 महिन्यामध्ये, पुन्हा महिन्यातल्या पहिल्या 15 दिवसामध्ये आपल्या दृष्टीने विचार केला तर 21 डिसेंबर ते 21 जून अशा 6 महिन्यामध्ये, म्हणजे पौष महिन्यापासून आषाढ महिन्यापर्यंत हा उत्तरायण. खरं म्हणजे ह्या सगळ्या कालावधीची आवश्यकता नाही, कारण त्याचा अर्थ आपल्याला खोल जाऊन विचारात घ्यायचा आहे. आपल्याला काही असा विचार करायचा नाही आहे की ह्या 6 महिन्यातच देह ठेवला तर परमपदाला जात आहे, असं काही नाही आहे. पण उत्तरायण शब्द वापरला आहे म्हणून आपण त्या उत्तरायणाचा उल्लेख केला एवढंच. आणि मग असा जो या कालावधीमध्ये जो योगी, जो ब्रह्मज्ञानी देह ठेवतो तो परमपदाला जातो. याच्याबद्दला जो ज्योत शब्द वापरला आहे ना, हे भक्तीचं प्रतीक म्हणून वापरलं आहे. नीट आपण सगळ्या शब्दांचा अर्थ समजावून घेऊया. ज्योतिर अग्नी असं म्हटलं आहे, त्यातली ज्योत जो शब्द आहे ते म्हणजे आपल्या मनामध्ये असलेली भगवंताबद्दलची भक्ती. आणि अग्नी हे जे म्हटलं आहे ते अग्नी हे त्यागाचं प्रतीक. ज्ञान आणि भक्ती आपल्याला एकत्र दिसतात, ज्ञान पण आहे आणि भक्ती पण आहे. म्हणून ज्योतीही आणि अग्निही असं दोन्ही शब्द वापरले. दिवस शब्द, दिवस हे सावधतेचं प्रतीक आहे. दिवसा मृत्यू म्हणजे काय, सावधपणाने, अखेरपर्यंत सावध आहे. गलितगात्र झालेलं आहे, स्मृतीच गेलेली आहे, आपण कुठे आहोत ते कळतच नाही, असं नाही आहे. सावधपण आहे अखेरपर्यंत. शुक्ल पक्ष म्हटलाय म्हणजे हे शुद्ध पक्ष म्हणजे सदाचरणाचं प्रतीक आहे. आयुष्यभर जर आचरण शुद्धच असेल तर तो परमपदाला जातो. आणि उत्तरायण हे म्हणजे सज्जन असल्याचं प्रतीक आहे. या सगळ्या शब्दांचे जर अर्थ लक्षात घेतलं तर हा ब्रह्म जाणणारा जो ज्ञानी आहे, ब्रह्मज्ञानी आहे, हा परमपदाला जातो. याला ज्ञानेश्वर माऊलींनी अर्चिरा मार्ग असा शब्द वापरला. उत्तम कालावधी आहे. अर्चिरा मार्ग, काळ शब्द न वापरता मार्ग शब्द आणखीन सफकल बसेल, किंवा प्रकाशमय मार्ग किंवा देवयान मार्ग हा असा आहे. अत्यंत सावधपणे आयुष्यभर सज्जनापणाचं काम केलेलं, बुद्धी आणि देह दोन्ही अखेरपर्यंत जागृत राहिलेलं, अशा
आणि मग अशी जी व्यक्ती आहे, दुसरं असं आहे की आपल्या उद्धाराच्या दृष्टीनं विचार केला ना, तर निसर्गातली सुद्धा प्रत्येक गोष्ट आहे ना, तिला पण महत्त्व आहे. म्हणजे कसं आहे की निसर्गातल्या सुद्धा प्रत्येक गोष्टीचं किंवा प्रत्येक तत्वाचं जे बरे वाईट परिणाम असतात ना, ते त्या त्या वस्तूवर होत असतात. म्हणजे आपण भीष्माचार्यांचं हे मी म्हणतो की भीष्माचार्य यांना इच्छामरण होतं. त्यामुळे त्यांनी नैसर्गिक तत्वांचं हे सगळं महत्त्व जाणलं आणि उत्तरायण लागेपर्यंत शरीर त्याग केला आणि त्यांना इच्छामरण घेणं शक्य होतं आणि ते थांबले होते. आता महाभारतातल्या या कथेमध्ये आणखीन पण काही गोष्टी होत्या की त्यांना थांबणं का आवश्यक होतं, काय काय घटना तेव्हा घडायच्या होत्या, त्यात आत्ता आपल्या शरीराचं कारण नाही. पण निसर्गातल्या काही गोष्टींचा सुद्धा आपल्याला इथे विचार करावा लागतो. कुठल्याही आता असं आहे की आपण सामान्य मंडळीसुद्धा काही एखादी महत्त्वाची गोष्ट करायची असेल तर पाहतो की हो दिवस कसा आहे, म्हणजे मुहूर्त पाहतो किंवा हा दिवस चांगला आहे ना अमक्या अमक्या कामाला, अशा प्रकारचा विचार आपण करतो की अगदी 2 तारखेला मार्गशीर्ष म्हणजे देवदिवाळी सुरू होणार आहे, त्या दिवशीच आपण मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ठरवला आहे. त्याच्या मागे बरोबर आहे की खरंच छोट्या मोठ्या कुठलीही गोष्ट असू दे, त्या गोष्टीसाठी योग्य वेळ मुहूर्त पाहणं हे काही चुकीचं नाही आहे. त्यामुळे त्या दृष्टीने विचार केला तर आपण निसर्गातल्या सगळ्या गोष्टीसुद्धा कशा अनुकूल असतात त्यावर पण आपल्याला हे लक्षात येणं. हरिनाम घ्यायचं असेल ना तर त्याला वेळ बघण्याची आवश्यकता नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, केव्हाही घ्या, केव्हाही हरिनाम घ्यायला हरकत नाही. बाकी मात्र प्रत्येक गोष्ट त्या त्या वेळेला करायला पाहिजे. संध्या करायची तर सकाळी किंवा संध्याकाळी त्या त्या वेळेला संध्या केली पाहिजे. नाही तर मला मनात येईल तेव्हा असं कसं चालेल. सूर्योदयाच्या वेळी, सूर्यास्ताच्या वेळेला संध्या करायला हवी. असाच विचार केला तर या सगळ्या शब्दांचे अर्थ आपण समजू शकतो. पुढल्या श्लोकामध्ये धूमो रात्री तथा कृष्ण षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्त निवर्तन्ते. याच्यामध्ये त्यांनी दुसरा प्रकार सांगितला. धूम हा म्हणजे धूर, रात्रीची वेळ. आणि मग रात्रीची वेळ कृष्ण पक्ष. कृष्ण पक्ष म्हणजे पुढला आता दक्षिणायनातलं म्हणजे दक्षिणायनातले 6 महिने, म्हणजे आपल्या दृष्टीने विचार केला तर 20 जून ते 20 डिसेंबर नंतरचे. तेव्हा जे देह ठेवतात, अगदी सकाम कर्म करणारा जरी हा योगी असला तरी त्या काळामध्ये तो चांद्रमसम ज्योतिही प्राप्य, चंद्राच्या ज्योतीला प्राप्त करतो आणि स्वतःचे जे काही पुण्यकर्म आयुष्यभर त्यांनी केलेली असतील ती उपभोगून परत येतो. असं या 25व्या श्लोकामधला जो सकाम योगी भक्तच, खरं म्हणजे योगी शब्द वापरला असला ना तरी कर्मयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी असं म्हणताना आपल्या लक्षात येईल की योगी शब्द वापरला तो सगळ्या साधकांच्या यांनीच वापरलेला आहे. योगी म्हणजे मग आपल्यासाठी नाहीच आहे असं मानण्याचंही कारण नाही आहे. सगळ्यांसाठी, सगळ्या साधकांसाठी योगी शब्द वापरला आहे. मुख्य म्हणजे ज्याची भगवंतावर श्रद्धा नाही आहे, ज्याला त्याच्यासाठीचा हा विषयच नाही आहे. अक्षर ब्रह्मयोग आपण जो अभ्यासतोय त्यामुळे अक्षर असणाऱ्या, अव्यय असणाऱ्या या ब्रह्मासंबंधीचं ज्ञान समजू शकणारे जे आस्तिक बुद्धीचे आहेत त्यांच्याच विषयी चर्चा झालेली आहे. त्यामुळे ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही त्यांच्याविषयी आपण बोलतच नाही आहोत. आणि म्हणून आपल्या लक्षात येईल की दोन्ही उत्तरायण आणि दक्षिणायन म्हणजे 24 आणि 25 या दोन्ही श्लोकांमधले जे विषय त्याच्यात योगी शब्द जो आहे तो साधक अशा अर्थानेच वापरलेला आहे. मग त्याच्या त्या प्रयाणाच्या किंवा मृत्यूच्या वेळेला मग अशी म्हटलं तसं जे कफ पित्त वात हे जे दोष आहेत तर काय होतं. आता इथे तरी कृष्ण पक्ष अंधकाराचा विचार केला की रात्री, तर अंतःकरणामध्ये अंधार कसला, अज्ञानाचा अंधार. मगाशी आपण पाहिलं तो प्रकाश, तर बुद्धीला प्रकाश आहे किंवा जठराग्नी आहे अखेरपर्यंत चांगला, त्यामुळे देहसुद्धा अखेरपर्यंत त्या जठरातून मिळणाऱ्या अग्नीचं पोषण होत आहे की ठीक आहे, नवीन अन्न ग्रहण केलं जात नाही पण शरीरामधला तो अगदी पुरवतो आहे ताकद. इथे बरोबर उलट आहे की या ठिकाणी आपल्याला असं दिसेल की अज्ञान अंधकार कोंडातून आलेला आहे. सगळी इंद्रिय अशी लाकडासारखी कडक झालेली आहेत आणि मग त्या इंद्रियांना जडत्व आलाय. आता पंचमहाभूत धीरे धीरे निघून गेलेली आहेत. मग अशा वेळेला ती स्मरणशक्ती भ्रमिष्ठ होते, मग काही आठवत नाही, मन वेडं होतं, काही सुचत नाही, श्वास कोंडला जातो, प्राण कोंडला जातो. मग अशी म्हटलं तसं आहे प्रमाण सगळं वातपित्त कफाचं प्रमाण बिघडतं. इतकंच काय, शरीराला म्हणजे मरणसमयी प्रकोप म्हणतात ना तसा प्रकोप, जे नको आहे, जे त्रिदोष आहेत ते त्रिदोष वाढतात.
आणि मग असा प्रकोप झाला की मग अग्नितत्व संपतं, शरीराला मिळणारं जे अग्नी आहे ते संपतं. तसं तर पाहायला गेलं तर कफ आणि पित्त जड आहेत. मग कफाचा जर माऊलीने ते शब्द वापरलाय, कफाचा चिखल होतो. आपल्याला अलीकडे बऱ्याचदा ऐकायला येतं की वृद्ध गृहस्थांना ना कफ खूप झालाय, तो कफ काढून टाकायला लागतोय. याचा अर्थ काय आहे ते माऊलींनी वर्णन करून सांगितलं आहे की हे जे आहे ना त्याचं कारण आहे की कफ वाढतो, म्हणजे वातपित्त कफाचं संतुलन बिघडतं. म्हणजे काय होतं तर ते जर प्रमाणात असेल तर आपल्याला गरजेचं आहे, पण प्रमाण बिघडलं तर सगळ्या शरीरामध्ये आपल्याकडे म्हणी रक्ताचं पाणी होतं, तसं हा कफाचं हे प्रमाण वाढतं आणि मग हा जठराग्नीचा जो अग्निपणा आहे तो जातो. सगळीकडे असा धूर कोंदटून जातं आणि मग आपलं जे चैतन्य आहे किंवा चेतना आहे ती गुदमरून जाते, प्राण गुदमरतात आणि मग धड असा मृत्यूही नाही, धड शुद्धही नाही, अशी जी जीवाची अवस्था होते तेव्हा कशाचं स्मरण असणार, काहीच मनात येत नाही. केवळ अखेरच्या क्षणाची वाट बघणं एवढंच असतं आणि मरणापासून दुसरी काही सुटका नसते, परत मागे येताच येते. बरं होणं वगैरे किंवा आता पुन्हा अग्नी काहीतरी प्रज्वलित होईल किंवा असं काही नाही, मरण येणं एवढाच त्याला उपाय असतो. त्या मरणापूर्वीची ही जी अवस्था आहे, जी वेडावणं, मन बुद्धी इंद्रिय यांच्या भोवती असा धूर कोंडून येणं, जन्मभर केलेली जी काही साधना आहे, जो काही योगाभ्यास केलेला आहे तो सगळा मार्ग बुडून जातो, संपून जातो, लक्षातच येत नाही काही. अशा रीतीनं जेव्हा एखाद्याचा देह पडतो, असं सगळं घडलेलं असताना आता हे ना भोवताली उदाहरणं घडतात बरं, आपण काही त्याची चर्चा करायची असं नाही, पण खरंच आठवत नाही. आयुष्यभर सगळं चांगलं केलेलं असतं, पण अशी ज्या वेळ येते ना तेव्हा देवाचं नावसा तोंडातून येत नाही आणि मग अशा रीतीने जेव्हा देह पडतो तेव्हा तो चंद्रलोकापर्यंत जातो. आता आपण 15व्या अध्यायामध्ये अश्वत्थ वृक्षाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला अधिक कळेल. पण तो जो असा चंद्रलोकापर्यंत आहे की परत यावं लागतं, पुन्हा मर्त्य लोकामध्ये जन्म घ्यावा लागतो. हा जो आहे तो धूम्र मार्ग, मगाशी जो सांगितला तो प्रकाश मार्ग, आत्ताचा धूम्र मार्ग, पुन्हा जन्म घ्यावा लागतो. तिथे गेला तो परमपदाला जातो आणि इथे गेलेला मात्र त्याचा पुण्यकाळ असेपर्यंत तो ह्या निराळ्या लोकांमध्ये राहतो, चंद्रलोकापर्यंत किंवा ब्रह्मलोकापर्यंत, सत्यलोकापर्यंत पण परत यावं लागतं. शुक्लकृष्णे गती हे ते जगत शाश्वते मते, एकया यातना वृत्ती मन्या वर्तते पुन्हा. ही जगत हा येते, म्हणजे हे जगताचे दोन प्रकारचे, म्हणजे शुक्ल आणि कृष्ण, शुद्ध आणि कृष्ण. तर आता हे जे असे देवयान पितृयान किंवा सूर्यमार्ग चंद्रमार्ग असे असे जे दोन दोन मार्ग सांगितलेले आहेत ते कसे आहे, शाश्वते मते, हे सनातन मानले गेलेले आहेत. त्यापैकी एकया अनावृत्ती, म्हणजे एक मार्ग जो आहे तो देवांच्या मार्गानं, म्हणजे उत्तरायणाचा जो सांगितला तो की तो गेला की परत यावं लागत नाही, परमपदी जायला मिळतं. आणि दुसरा अन्यया पुन्हा हा वर्तनते, दुसरा जो मार्ग सांगितला चंद्रमार्गाचा त्यांनी काय होतं तो कृष्ण पक्षातला, तर तिथे मात्र दक्षिणायन, तिथे चंद्रलोकापर्यंत जाता येतं पण परत यावं लागतं. ह्या ज्या दोन मार्गा, दोन वाटा दिलेत अनादिकालापासून, हे एक सरळ वाट आहे आणि एक थोडी आडवळणाची वाट आहे. दोनही वाटांचा अभ्यास आपण ह्या दोन श्लोकांमध्ये आता पाहिलाय. एकूण ह्या श्लोकांचा थोडा आपल्याला एकत्रित विचार करावा लागेल, कारण एक वाट जी आहे ती मुक्तिधामाला जाणारी आहे, परमपदाला जाणारी आहे, आणि दुसरी जी आहे ती पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात घेऊन जाणारी आहे, म्हणजे त्याच्यात अडकवून ठेवणारी आडवळणाची वाट ज्याला म्हटलं तशी आडवळणाची वाट आहे. तर या दोन्हींचा विचार केला तर आत्ता म्हटलं तसं की ब्रह्मविद, ब्रह्म जाणणारे योगी यांना खरं म्हणजे काय करायचं आहे दक्षिणायन आणि उत्तरायण. जर योगी ब्रह्मविद म्हणून ज्यांचा विचार करायचा आहे त्यांना या गोष्टी काही लागू पडत नाहीत, कारण कसं आहे की त्यांना काय अमुक दिवशी देह टाकला पाहिजे, ते काही कामासाठी ते आलेले असतात, काम झाल्यावर ते जातात, तर त्यांना काही दक्षिणायन उत्तरायण ह्याचा काहीच प्रश्न नाही आहे. आणि गीता ही सगळ्यांसाठी आहे आणि त्यामुळे सर्वसाधारण सगळ्यांसाठी हा योगी शब्द वापरला आहे. म्हणजे हे फक्त ब्रह्मविद असा शब्द असला तरी सुद्धा आपल्या सगळ्यांना दोन मार्ग आहेत. एक मार्ग खरंच अखेरपर्यंत आपल्याला भगवंताचं स्मरण झालं तर आपल्याला सरळ मार्ग आहे, परमपदी जाता येतं. आणि जर का आपल्याला खरंच अखेरच्या क्षणी विस्मरण झालं
तर मग आपल्याला आपण जो काही पुण्य संपादन केलं असेल तर तिथपर्यंत आपण जाऊ, पण पुन्हा या मर्त्यलोकामध्ये आपल्याला यावं लागेल असा विचार आपण जसं असतं ना की योगी शब्द सगळ्यांसाठी आहे असं मी म्हणते. या 2 श्लोकांमध्ये जरी किती वेळा ब्रह्मविद शब्द आला असला तरी आपल्यासाठी पण तो आहे असं मी म्हणते. जसं असतं ना की मेडिकलला जी मुलं डिग्री घेत असतात, अजून त्यांना म्हणजे पूर्ण झालेलं असतं, ते डॉक्टर झालेले नाही आहेत, शिक्षण त्यांचं चालू असतं, पण तरी देखील प्रॅक्टिकल करत असताना ते एखाद्या वरिष्ठ डॉक्टरांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये फेरी मारतात अनेक अनेक रुग्णांना तपासताना. तेव्हा त्यांच्या पण गळ्यात स्टेथोस्कोप असतो, पांढऱ्या कोटामध्ये ते असतात आणि सामान्य लोक त्यांना आपण डॉक्टर डॉक्टर म्हणतातच की हो. अशा अर्थाने सगळेजण साधकच, असं नाही की ते ब्रह्म जाणणारे आहेत पण तेच फक्त साधक. आणि आम्हाला काही ह्या श्लोकांची आवश्यकता नाही आहे, कारण आपण काही ब्रह्मविद नाही, आपलं बरं चाललं आहे. सकाळी उठावं, नोकरीला जावं, यावं, खावं प्यावं, मुलांच्या गप्पा मारावा, वेळ मिळाला आठवण झाली तर देवाला नमस्कार करावा, आणि पुन्हा तर आम्ही काही वाईट वागलेलोच नाही आहोत, बस एवढ्यापुरतं आमचं छान चाललेलं आहे. असा जर कोणी विचार करेल तर येस, तुझ्यासाठी सुद्धा हाच मार्ग गीता सांगते आहे. याच्यासाठी तो योगी वगैरे असं न म्हणता आपण साधक असं म्हणूया. त्यामुळे सगळे साधक तसेच. आणि खरंच आहे, आपण ज्या आत्म्याचा परमात्म्याचा विचार करतोय आणि खरंच त्या भगवंतापर्यंत परमपदापर्यंत जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटून आपल्याला कर्ममार्गानं जायचं असलं, अगदी एखादा देशभक्त असेल, समाजकाम करणारा असेल, त्यांनी नाही देवपूजा केली तरी त्यांनी इतकं प्रामाणिकपणानं काम केलंय की तोही त्या परमपदाला जाईल, तर त्याला आपण कर्मयोगी म्हणतो. ज्ञानमार्गाचा साधक असेल त्याला ज्ञानयोगी म्हणतो, अष्टांग योग साधना करणार असेल त्याला अष्टांग योगी म्हणतो, भक्ती मार्गाने जाणार असेल त्याला भक्ती मार्गी म्हणतो, सगळे योगीच. त्यामुळे आपण ह्या शब्दामध्ये अडकण्याचं काही कारण नाही आहे. जे कोणी भगवंताशी एकरूप होतात, आपल्या ठरवून घेतलेल्या कर्माशी एकरूप होतात आणि ते एकरूप झालं की त्याचा देह मग प्रारब्धाप्रमाणे जे काही करायचं असेल ते होईल, बाकी ते ईश्वराच्या हातातच आहे. त्यामुळे तो खऱ्या अर्थानं जीवनमुक्तच असतो. देहपतनानंतर तो सरळ भगवंतापर्यंत पोचतो. मग त्याला ते उत्तरायण आहे का दक्षिणायन आहे, दिवस आहे का रात्र आहे, याचा काही विचार करण्याची आवश्यकता नाही. बरं, जे भगवंताची भक्तीच करत नाही आहेत, मी आत्ता म्हटलं तसं की खरं तर विचार करायला लागलं ना तर हे सगळं अक्षर किंवा आपण ज्या अव्यय अक्षर शब्द ब्रह्माचा अभ्यास करतोय त्याचा विचार केला तर अभ्यास करणारे किंवा असा विचार करणारे, गीतेचा अभ्यास करणारे टक्केवारीचा विचार केला तर आपण म्हणू की किती असतील असे. करावा, सगळ्या लहान मोठ्या सगळ्या मंडळींनी गीतेचा अभ्यास करावा, अगदी खरी गोष्ट आहे. परंतु अशी किती मंडळी असतील, मग बाकीच्यांचं काय, जे गीतेचा अभ्यास करतच नाही त्यांना काहीच मिळणार नाही की काय असं वाटेल. म्हणून सगळ्या माणसांचा विचार करूया. आणि जे अजिबात भगवंताची भक्ती करत नाही आहे ते कधीही समजा देह टाकला कधीही, तर मग त्यांचं काय होईल, तर भगवंताला प्राप्त होण्याचा त्यांना मार्गच नाही का, असं काही नाही. ते परत मनुष्य जन्मात येतील, पुन्हा पुन्हा भगवंत संधी देतो, नरदेहात आणतो, आज ना उद्या त्यांना हे सगळं प्राप्त होईल, त्यांच्या त्यांच्या पुण्यकर्माने ते फळं भोगतील. पण अगदी जे वाईटच मार्गाने काम करणारे इथे आहेत त्यांचा प्रश्नच नाही, त्यांचा विचारच आपल्याला करायचा नाही, कारण त्यांची ठरलेली आहे गती, ते अधोगतीलाच जाणार. आणि त्यामुळे त्यांचा काही विचार करायची आवश्यकता नाही. इथला जो साधक आहे, इथला जो योगी आहे, त्याची वाट भगवंताकडे जाण्याचीच आहे. बरीच प्रगती केलेले साधक, आता भक्तीचाच विषय चाललेला आहे, त्यामुळे भक्ती मार्गाचे जे साधक आहेत ते अशा योगाचाच विचार करायचा आहे आपल्याला. आपण ना यापूर्वी म्हणजे 7व्या अध्यायामध्ये 4 प्रकारचे समर्थ भगवंताचे शिष्य पाहिलेत. म्हणजे आर्त आणि अर्थार्थी असे आपण 2 प्रकार पाहिले. सगळ्यांना माहीत आहेत की काहीतरी भगवंताबद्दलची आर्तता त्यांच्या मनात असते, अर्थार्थी काहीतरी त्यांना कारण असतं, म्हणजे काहीतरी कामना असते, एवढं एवढं व्हावं अशी त्याची इच्छा असते, भगवंताचं मी एवढं एवढं करीन असं म्हणून ती कामना ठेवून ते करतात. सकाम भक्त असं त्यांना आपण म्हणतो. तर असे जे भक्त असतात त्यांचा पण विचार केला तर ते, किंवा दुसरं असं असतं की जे आहे ते नीट राहावं अखेरपर्यंत, अशा पण विचाराचे काही जण असतात की मला काही भगवंताचं मागायचं नाही आहे, पण जे आहे ना ते सगळं असं शेवटपर्यंत राहू दे, अशी काही मंडळी असतात. कुणाही बद्दल आपल्याला म्हणायचं झालं
तरी भक्ती न करणाऱ्यांपेक्षा हे बरे ना, सकाम भक्त. त्यामुळे यांच्याबद्दल विचार करायचा झाला तर अगदी देण्याघेण्याचा व्यवहार भगवंताशी असा व्यवहार करत असले तरी सुद्धा हरकत नाही. त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना पुढला जन्म प्राप्त होतो असं भगवंत सांगतातच आहे. त्याच्यापेक्षा थोडे आणखीन वरच्या दर्जाचे भक्त जे आहेत त्याला जिज्ञासू असं म्हटलंय. ते मात्र निष्काम असतात. त्यांचं म्हणणं असं असतं की आम्हाला भगवंत म्हणजे काय ते जाणून घ्यायचं आहे, आम्हाला त्याच्याजवळ काही मागायचं नाही आहे. त्यांना माहीत आहे की आपण जे काही पुण्यसंचय किंवा जे काही आपण कर्म घेऊन आलेलो आहोत त्याप्रमाणे त्या कर्माप्रमाणे आपल्याला सुखदुःख भोगावी लागणार आहे. त्यामुळे भगवंताकडे आम्हाला मागायचं काही नाही आहे. आम्हाला फार तर काही दुःख सहन करायला लागेल तर त्यावेळेला जे काही आत्मबल आम्हाला लागेल ते आत्मबल भगवंतांनी आम्हाला द्यावं अशी त्या जिज्ञासू साधकाची प्रामाणिक मागणी असते. त्याला भगवंताजवळ काही मागायचं नसतं. संकटच येऊ नयेत असं काही तो म्हणत नाही, परंतु एक भगवंत जाणून घ्यायची उत्कटता त्याला असते. मग असा जो आहे त्याला विचार केला तर त्याला सुद्धा शेवटी अखेरच्या ह्याच्यात तुझं स्मरण राहतं का, तुझ्या स्वरूपाची जाणीव त्याला होते का असं जर विचारलं तर हा सकाम भक्तापेक्षा हा थोडा जिज्ञासू जो आहे तो श्रेष्ठ आहे. भगवंत म्हणतो काही हरकत नाही, तो मला जरी काय आहे तोही खरा परमपदाला जाऊ शकेल, पण त्याच्या त्या जिज्ञासूपर्यंतची त्याची जी लेव्हल आहे ना तिथे अजूनही तो आणि भगवंत असं द्वैत आहे. तो वेगळा आहे आणि भगवंत वेगळा आहे. त्यामुळे त्याच्याही पुण्याप्रमाणे त्याची गती त्याला मिळते आणि नंतर परत त्याला यावं लागतं असं होतं असं त्यांनी सांगितलं. आणि असा जर शेवटचा जो आहे खरा ज्ञानी भक्त त्याच्याबद्दल काय बोलायचं तर त्याला काही जे सगळे संत मंडळी जे येतात ती ज्ञानी भक्त असतात. त्यामुळे ते त्यांना काही आता उत्तर आणि दक्षिण आहेत प्रश्नच नव्हता. असे हे भगवंतांनी जे 2 मार्ग सांगितलेत म्हणजे खरं सांगू का, ईश्वराचं जे हे ठरलेलं आहे ना किंवा ईश्वराचे जे मार्ग आहेत ना, घटना म्हणूया, या ईश्वराच्या घटनेमध्ये बदल होत नाही. माणसाने तयार केलेली जी घटना असते ना, माणसं घटना बदलतात, ईश्वराने लिहिलेल्या घटनेत बदल होत नाही. कारण ईश्वराची जी घटना आहे ती सत्यावर आधारित असते. त्याचे काही नियम ठरलेले असतात, त्या नियमांवर आधारित असते. माणसं बदलतात, सत्ता ज्याची आहे त्याप्रमाणे तो काही बदल करू शकतो. इथे तसं नाही आहे. ईश्वराच्या इतक्या घटना ठरलेल्या आहेत की आपण प्रलयाचा विचार केला तर प्रलय केव्हा होतो तर प्रत्येक युगाचा जो संपतो आणि नवीन युग सुरू होतो तो जो कालावधी आहे त्यावेळेला एक लहानसा प्रलय होतो. 4 जेव्हा युग संपतात तेव्हा मोठा प्रलय होतो. आणि ब्रह्मदेवाची जेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस आणि 1 रात्र असं जेव्हा त्याचे 1000 वर्ष होतात म्हणजे या 4 युगांचं एक राऊंड अशी 1000 वर्ष जेव्हा होतात तेव्हा म्हणे महाप्रलय होतो. ही जी आहे ना ही ईश्वराची सगळी घटना आहे. मग सगळ्या युगांमध्ये आपल्याला असं वाटेल की मग काही चांगलं घडतं की नाही, तर असं नाही. सगळ्या युगांमध्ये बऱ्या वाईट गोष्टी घडतच असतात. अगदी कलियुग जरी म्हटलं तरी कलियुगामध्ये एवढे विज्ञानाने शोध लावलेले आहेत. त्यामुळे झाल्या की कितीतरी चांगल्या चांगल्या गोष्टी, चंद्रावर गेला हो आमचा भारतातला माणूस. त्यामुळे काहीच नाही, खूप चांगल्या गोष्टी. नुसता इतिहासाकडे असं डोकावून पाहिलं तर किती किती सर्व क्षेत्रामध्ये मोठी मोठी माणसं आपल्या इथे होऊन गेली की अगदी चाणक्य, चंद्रगुप्त, समर्थ, शिवाजी महाराज, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, अनेक अनेक मंडळी. म्हणजे अशा सगळ्यांचा विचार केला तर कलियुग आहे म्हणून फक्त काहीतरी वाईटच घटना घडणार आहेत असं काही मानायचं कारण नाही. हे असं सगळं चालूच राहतं. अजिबातच सगळ्या गोष्टी चांगल्या घडतच नाहीत, वाईट घडतात असं मानायचं काहीच कारण नाही. पण असं असतं की माणसाच्या जीवनात जसे चढ उतार असतात. आपण एखाद्या म्हणा काय म्हणताय कसं आहे की म्हणजे वा छान. आता ते वा छान म्हणत असलं ना तरी प्रत्येकाच्या मनात असं की आत्तापर्यंत सगळं छान आहे, उद्याचं माहिती नाही. तसं असतंच. त्यामुळे हे असे चढ उतार असतातच. माणसाच्या जसे व्यक्तिमत्वामध्ये असे चढ उतार असतात तसं राष्ट्राच्या सुद्धा जीवनामध्ये चढ उतार असतात. म्हणून आणि भगवंत शास्त्र सांगतोय. भगवंत की असं उगाचच आपल्या प्रश्नांना काहीतरी तोंडावर उत्तर द्यायचं आहे म्हणून शास्त्र काय म्हणतंय तर शास्त्र असं म्हणतं की ही जी काही शाश्वत गती आहे ती शाश्वत गती मी तुम्हाला सांगतो. म्हणजे कुठल्या माणसाने देह ठेवल्यानंतर कुठे जाणार आणि परत काय यावं लागणार, किती काळाने परत यावं लागणार, कोणाला परत यावं लागणार नाही, हे जे 2 मार्ग आहेत ज्याची शाश्वत गोष्ट आहे, शाश्वत गती आहे. आणि आपण आता कोणती गती पकडायची हे आपण ठरवायचं. 2 मार्ग सांगितलेत, कुठला मार्ग कुठे जातो ते सांगितलेलं आहे. आपण कोणत्या मार्गाने जायचं ते आपल्याला ठरवायला स्वातंत्र्य आहे. असं आहे ना की
आरोग्यशास्त्राचे नियम असतात. ही गोष्ट पाळली तर आरोग्य चांगलं राहतं, नियम तोडले तर तब्येत बिघडते. हा नियमच आहे. काही वेळा आपल्याला असं चित्र दिसतं की नियमाने वागणाऱ्या माणसाची सुद्धा तब्येत बिघडते आणि कसंही वागणारा असतो तो चांगला असतो असं आपल्याला दिसतं. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ आरोग्यशास्त्र चुकीचं आहे असं नाही. त्या माणसाची जी काही प्रतिकार शक्ती असते त्यावर असं घडलेलं आपल्याला दिसतं की एखादा कितीही कसाही नियम सोडून वाटेल तसं केव्हाही रात्री आपल्याला ती खातं वाटेल ते खातं, काही होत नाही त्याला. आणि एखाद्याची जरा वेळ चुकू दे की त्याची बिघडलीच, प्रतिकारशक्ती कमी. ह्याच्यावर आरोग्यशास्त्रच वाईट आहे असं नाही आपण म्हणू शकत. त्यांनी जे नियम दिलेले आहेत त्या नियमांप्रमाणेच होणार. तसे शास्त्राने, भगवंतानी आपल्याला हे सगळे चांगले वाईट नियम लिहून दिलेले आहेत, शास्त्र आधार दिलेला आहे. त्याप्रमाणे आपण ठरवायचं कोणत्या ह्यानी आपल्याला जायचं आहे. आता या सगळ्या मार्गांमध्ये आपल्या लक्षात असेल की हा जो आता आपण साधक म्हणूया, भक्त म्हणूया, या साधकांनी भक्तांनी देह ठेवला हे महत्त्वाचं नसतं, पण त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. आपण कुठल्याही गोष्टीचे 3 प्रकारचे अर्थ समजून घेतो: अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक. आता अधिभौतिक अर्थ काय? भौतिक दृष्टीने विचार केला तर प्रकाश, दिवस, रात्र, पहिला पंधरवडा, दुसरा पंधरवडा, उत्तरायणाचे 6 महिने, दक्षिणायनाचे 6 महिने, हे सगळं आपल्याला भौतिक दृष्टीने शब्दांचे अर्थ कळतात. कधी देह ठेवायचा आणि कधी नाही ठेवायचा ह्याचा जर आपण शब्दांचा अर्थ विचार घेतला, भौतिक दृष्टीने अर्थ विचार घेतला तर आपल्याला ह्याचा अर्थ कळतोय. पण परमपदी जायला हा ढोबळ अर्थ काही आपल्याला पुरणार नाही आहे. हा बरोबरचा अर्थ ठीक झाला. आता थोडं आपण आधी आत डोकावूया. जसं असतं ना, प्रत्येक शब्दाला ना शब्दार्थ, लक्षार्थ आणि व्यंगार्थ असतो. साधं असतं. शब्दार्थ आपल्याला जसं बोललोय तसं, पण नेहमी बोली भाषेमध्ये आपण बोलतो, अर्थ आपल्याला कळतो. दारावरून भाजी गेली तर दारावरून का भाजी जाते? आपल्याला सगळ्यांना कळतं की दाराच्या पुढे रस्ता आहे, त्या रस्त्यावरून भाजीवाला चालला आहे, त्या भाजीवाल्याच्या डोक्यावर टोपली आहे, त्या टोपलीमध्ये भाजी आहे आणि तो रस्त्यावरून गेला. एवढं सगळं सांगाय दारावरून भाजी गेली का? आता ह्याचा अर्थ काय? हे जसं आहे तसं शब्द काय आहेत त्याचा अर्थ आपल्याला कळला. दिवस, रात्र, शुक्ल पक्ष, उत्तरायण वगैरे वगैरे. आता आपण जरा आज जाऊया की खरंच ह्या शब्दांचा अर्थ काय आहे. अधिदैविक पद्धतीनं जर अर्थ वाचला म्हणजे शास्त्राधाराला धरून या शब्दांचा अर्थ काय आहे तो जर आपण जाणून घेतला, शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे किंवा शास्त्राप्रमाणे काय अर्थ लागतो, तर असं आहे की जगातली जी प्रत्येक वस्तू, कुठली चर अचर, सजीव निर्जीव, कुठलीही गोष्ट घ्या, ती परमेश्वरानं आत बाहेर व्यापून आहे. अगदी एखादा दगड जरी असला तरी त्याच्या दगडातही देव आहे, बाहेरही देव आहे. सगळीकडे चर अचरामध्ये ईश्वर भरलेला आहे. हे शास्त्र आपल्याला सांगतं. ईश्वर सगळीकडे भरलेला आहे. त्यामुळे चर अचरामध्ये आत बाहेर सर्व ठिकाणी तो आहेच. मग नदी म्हटली तरी आपण नदीला देवता मानतो, कारण त्याला देवस्वरूप. सागर म्हटलं तरी त्याला देव मानतो, तो देवस्वरूप आहे. वृक्षांमध्ये देव आहे, दगडांमध्ये देव आहे. सगळीकडे ईश्वर भरलेला आहे. परमेश्वर सगळीकडे आहेच आहे अशा प्रकारचं आमचं शास्त्र सांगतं. आणि अशा प्रकारचा आधार आम्हाला वेदांपासून सगळे ग्रंथ देतात. धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की सगळीकडे ईश्वर आहे. आता ना प्रत्येक आपलं जे इंद्रिय आहे त्या इंद्रियाची पण एक एक देवता असते. कारण असं आहे की आपली जी इंद्रिय आहेत ती इंद्रिय जे जे काही काम करतात, डोळ्यांनी मी पाहते. आता याचा अर्थ या डोळ्यांमध्ये बघण्याचं सामर्थ्य आहे असं जर आपल्याला वाटलं तर ते चुकीचं आहे. ह्या डोळ्यांची अधिष्ठात्री देवता आहे. म्हणजे या डोळ्यांना आणखीन एक आतून शक्ती मिळते, बघण्याचं सामर्थ्य देणारी एक डोळ्यांची अधिष्ठात्री देवता आहे ज्याचं नाव सूर्य आहे. जसं चंद्राला, सगळ्याला सूर्य प्रकाश देतो, बाकी सगळे परप्रकाश आहेत, सूर्यप्रकाश देतो. सूर्याला प्रकाश कोण देतो? तर तो परमात्मा सूर्याला प्रकाश देतो. तसं माझ्या डोळ्यांनी वस्तू दिसतेय, ह्या डोळ्यांना दृष्टी देणारा पण सूर्य आहे, कारण डोळ्यांची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. आणि खरं आहे, आपण रस्त्याने जातोय, समोरून कोणीतरी आलंय आणि आपलं लक्षच नाही आहे. मग अगदी ती व्यक्ती जवळ येते आपल्या समोर, काय आहे, अगदी ओळख नसल्यासारखी, काय ओळखलं आहे का?
असं आपल्याला मिळेल. तेव्हा आपण काय म्हणतो, डोळे उघडे आहेत, प्रकाश आहे, तरीही आपण त्या माणसाला ओळखलेलं नसतं. याचं कारण काय आहे की आपली ती जी आतली दृष्टी आहे ना, तिची साथ आपल्याला मिळालेली नसते. त्याची साथ मिळाली तर मग आजूबाजूचं सगळं ज्ञान आपल्याला होतं. बऱ्याचदा असं होतं आपलं. आणि मग त्याला आपल्या भाषेमध्ये आपण, माझं लक्ष नव्हतं. तर माझं लक्ष नव्हतं म्हणजे काय, लक्ष नावाची काय, डोळ्यांना काय करायचं, लक्षाची दिसणं हे नुसतं पुरत नाही, नुसत्या ह्या चर्मचक्षुने दिसणार नाही आहे. तर त्याला ती अधिष्ठात्री देवता जी सूर्य आहे, त्या सूर्याच्या कृपेनं आपल्या डोळ्यांना बघण्याचं सामर्थ्य मिळतं. असं प्रत्येक इंद्रियांचं आहे. आपण चवीनं खातो, हे छान लागतंय, हे आवडत नाहीये, प्रत्येकाची वेगळं वेगळं असतं. या जिभेची म्हणजे चव ज्याच्याकडून मिळते त्याची अधिष्ठात्री देवता वरुण आहे. रसनेची अधिष्ठात्री देवता वरुण आहे. किंवा जिभेचं आपलं दुसरं एक काम आहे, आपण बोलतो, तर वाणीची अधिष्ठात्री देवता अग्नी आहे. अग्नीच्या कृपेमुळे आपण बोलू शकतो. अग्नी नसेल, अग्नीची कृपा नसेल तर आपल्याला बोलता येत नाही. आता अग्नी, ज्योती, दिवस, शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष, उत्तरायण या सगळ्यांच्या पण देवता आहेत. आता या सगळ्या शब्दांना आता आपण आधी भौतिकानंतर आपण आधी दैविक अर्थ लावतोय ना, आता या सगळ्या शब्दांचे आपल्याला अर्थ कळतील. तर या सगळ्यांच्या पण एक एक देवता आहेत. शास्त्र आपल्याला काय सांगतं की मृत्यूनंतर आपण जेव्हा देह अग्नीला अर्पण केला जातो, म्हणजे आपण नाही, कोणी आपला देह अग्नीला अर्पण करतं, त्यानंतर 13 दिवस तो जीव म्हणे घुटमळतो आणि मग त्याला पुढली गती मिळते. तेव्हा काय होतं, ती अग्निदेवता ज्योतीच्या देवतेकडे, ज्योतीची देवता दिवसाच्या देवतेकडे, दिवसाची देवता त्या शुक्ल पक्षाच्या देवतेकडे, शुक्ल पक्षाची देवता उत्तरायणाच्या देवतेकडे आणि पुढे ती देवता सूर्यमार्गानं, प्रकाशमार्गानं, सूर्यमार्गे प्रकाशमार्गानं ब्रह्मलोकात नेते. आणि मग तिथे अनेक वर्ष त्या ब्रह्मदेवाच्या समवेत सत्संगामध्ये तो जीव राहतो, ब्रह्मदेवाबरोबरच परमात्म्यामध्ये विलीन होतो. हे जाणणारा जो आहे ना, त्याला जिज्ञासू साधक असं भगवंतानी म्हटलंय. की तो जो जिज्ञासू आहे, त्याला देव जाणून घ्यायचा आहे, तो हे सगळं जाणतो की अरे ह्या देहाकडून काय काय व्हायला पाहिजे. जसं असतं ना की पूर्वी यज्ञ असायचे, त्या यज्ञामध्ये आहुती दिल्या जायच्या, ती आहुती त्या त्या देवतेला जायची. आता खरं समोरच्या अग्नीमध्ये, अग्नी मार्फत ही कामं व्हायची. आणि म्हणून हे जे सगळं, ह्या सगळ्या ज्या देवता आहेत, ह्या देवतांना अग्निमार्फत आणि मग त्या प्रकाश रूपानं सूर्यापर्यंत पोचेल. हे सगळं सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्यापुरतं काय करायचं, तर आपण जे करतो, बोलतो, खातो, पितो, वागतो, इतरांशी जे आपले व्यवहार असतात, हे सगळे प्रथम त्या इंद्रियांच्या देवतांना कळतात. कारण त्यांच्या मर्जीशिवाय आपण करतच नाही ना. त्यामुळे आपल्या सगळ्या इंद्रियांच्या देवतेला आपण कसं आचरण करतोय ते कळतं आणि त्या देवतांकडे रीतसर हिशेब ठेवलेला असतो. म्हणजे मी चांगलंच वागते हे मी किती जरी म्हटलं तरी तिथे ती नोंद झालेली असली पाहिजे. मी गमतीनं नेहमी उदाहरण देते. शेजारी 12वीची दोन्ही मुलं, दोघांनाही चांगले मार्क मिळाले. पेढे घेऊन आला. आपण अगदी आणूनच तो येणार पेढे घेऊन, आपल्याला माहितीच आहे, तर बक्षीस पण आपण आणून ठेवलेलं असतं. तो येतो, नमस्कार करतो, पेढे देतो, आपण त्याला गिफ्ट देतो, छान छान, अगदी तुझ्या सगळ्या कष्टाचं चीज झालं वगैरे वगैरे, खूप कौतुक करतो, अगदी छान सगळं. तो घरी जातो, आपलं दार लागतं आणि आपण घरात किती चर्चा करतो, किती लावले ते क्लास, वाटते थोडा पैसा खर्च केला आईबापाने, आता आपलं काय जात आहे, करू दे त्यांना त्यांचा खर्च, पण आम्ही त्याच्यावर चर्चा करतो की नाही. मग आता ह्या ज्या देवता आहेत त्यांची नोंद काय झाली तिथे, हे जे काही आहे ते इंद्रियांच्या देवता आपल्या आचरणाकडे, आपल्या वागण्याकडे नोंद करून ठेवतात. हे आपण फक्त लक्षात घ्यायचं. बाकी ह्या सगळ्या शास्त्राच्या आधारामध्ये फार काही शिरण्याचं कारण आहे अशातला काही भाग नाही. आणखीन एक प्रकाराने आपल्याला, जसं आपण अधिभौतिक अर्थ लावला किंवा आता अधिदैविक शास्त्र काय म्हणतात असा आधार लावला, तसा आपण आध्यात्मिक अर्थ पण याचा लावू शकतो. आध्यात्मिक अर्थ म्हणजे काय, तर आत्ता म्हटलं तसं की वाणीची देवता आहे म्हणजे अग्नी. आपण बोलतोय तर अग्नी ही आपली वाणीची देवता आहे. म्हणजे आपण आपल्या वाणीचा
चांगला उपयोग करत असलो, अगदी गोड बोलतोय, नित्य भगवंताच्या नामात आहोत, कोणाला कधी वाईट बोलत नाही आहोत, निरंतर भगवंताचं स्मरण करतोय, म्हणजे मी नेहमी आमच्या सायनेकर सरांचं उदाहरण देते. मला अगदी आठवण होते ह्या विषयाला, की सर म्हणायचे आम्हाला की उपनिषदांचा अभ्यास करायचा असेल तर पथ्य काय पाळायचं, की आपण समोरच्या माणसाला तिसऱ्या माणसाबद्दल काही सांगायचं नाही. फार मोठं कठीण असं, जो हजर नाही त्याच्याबद्दल आपण बोलतो. तर हे सगळं जे की आहे ना, त्या वाणीच्या देवतेला कळतं ना. त्या नित्य निरंतर आपण या वाणीचा सदुपयोगच करू, अशा प्रकारे जर वागलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल असं म्हटलंय. दुसरं असं की ते ज्योती किंवा प्रकाश शब्द आहे. अग्नी म्हणजे पण प्रकाश, अग्नी म्हणजे पण ज्ञान, आणि परत ज्योती शब्द आलाय ना, अग्निर्ज्योती असं म्हटलंय. परत ज्योती शब्द का आला, तर आपण असं म्हणू की अग्नी म्हणजे आता म्हटलं तसं की चांगलंच आपण बोलू, सत्यच आपण बोलू, नामच आपण घेऊ. हे झालं वाचेची देवता म्हणून आपल्याला आपण स्वतःहून लावून घेतलेलं बंधन. मग परत ज्योती शब्द आलाय म्हणजे काय, तर ज्योती याचा अर्थ, ज्योती म्हटलंय म्हणजे त्या अग्नीला एक आकार दिलाय. ज्योती आहे ना, म्हणजे त्या अग्निदेवतेला एक आकार दिलाय. अग्निर्ज्योती म्हणजे नामस्मरण पण घ्यायचं आणि त्या देवाच्या सगुण रूपाशी पण लावायचं, आकाराशी पण लावायचं. म्हणजे निर्गुण निराकार भगवंताचं नाम घ्यायचं कसं, तर आपण समजा काय ओम रामकृष्ण हरी म्हणू, जय काय गणगण गणात बोते म्हणू, किंवा श्रीराम जयराम जय जयराम म्हणू, तर त्याला जोडून आकार म्हणजे सगुण रूपातला तो भगवंत पण आठवायचा. म्हणून अग्निर्ज्योती असे दोन्ही शब्द वापरले आहेत. म्हणजे त्या नामाशी आणि त्याच्या सगुण रूपाशी पण त्याचा संबंध आहे. पंचमहाभूतांचा विचार केला तर आपण पृथ्वी आणि पाणी ही दोन पंचमहाभूतं जी आहेत ती व्यक्त स्वरूपात आहेत, आपल्याला दाखवता येतं. पण वायू आणि स्पेस म्हणजे अवकाश, हे जर दोन पाहिलं ते अव्यक्त रूपात असतात. आणि मग हे जे चारी व्यक्त आणि अव्यक्त आहेत, ह्या पंचमहाभूतांना जोडणारा अग्नी असतो. त्यामुळे यज्ञामध्ये आता मगाशी म्हटलं तसं की यज्ञातली आहुती जी असते ती अव्यक्त देवतांपर्यंत या अग्नीच्या माध्यमातून पोचवतात. आणि म्हणून त्या अग्नीचा आपल्या या वाणीशी संबंध आणि ज्योतीचा सगुण रूपाशी, नामाचा आणि सगुण रूपाचा म्हणजे ईश्वराचा असा संबंध लावायचा. नाम घेणं जसं महत्त्वाचं आहे तसं त्याची एखाद्या विशिष्ट रूपाला आराधना करणं, त्या सगुण रूपातल्या देवाला पण स्मरणं तेही आवश्यक आहे. म्हणजे आता देहधारी, आपण देहधारी आहोत त्यामुळे आपल्याला सुद्धा ईश्वर देहधारी असायला आवडतो. त्या अर्जुनाला सुद्धा भगवंतानी विश्वरूप दाखवून झालं आणि अर्जुन मला नको बाबा, तू आपला नेहमीसारखा विष्णू रूपामध्ये माझ्यासमोर ये रे. तसं आहे की आपण सगळेजण निर्गुण निराकार भगवंताचा विचार करणं थोडं अवघड आहे, तर आपल्याला सगुण रूपामध्ये लागतो, आपल्याला उपासना करायला सोपं जातं. त्यामुळे देवसुद्धा आपल्याला देहधारी आणि असा सगुण साकार असा चटकन डोळ्यासमोर येतो. त्यामुळे आपल्याला कळलं आता अग्नी म्हणजे नामस्मरण, ज्योती म्हणजे सगुण रूपातला ईश्वर. आणि असं हे भगवत रूपावर एकदा का आपली निष्ठा बसली, रूप आणि नाम, नाम आणि रूप असं दोन्ही जर आपल्याला साधलं तर मग एक असा दिव्य प्रकाश. मग नुसते जरी डोळे मिटले, प्रत्यक्ष जरी अगदी मंदिरात गेलो नसलो, बसल्या जागी डोळे मिटून बसलो तरी आपल्या डोळ्यासमोर ती ईश्वराची मूर्ती आणि अखंड मनामध्ये नाम येईल याचा अनुभव घेतो आपण. एकदा ती निष्ठा मात्र प्राप्त व्हायला पाहिजे, तर मग हा जो भगवंताचा दिव्य प्रकाश आहे ते सगळं आपलं आजूबाजूचं अस्तित्व त्या ह्यानी भारावून टाकलं जातं असं आपल्याला अनुभव येतो. तो जो आहे ना त्याला शब्द आपल्याला अहहा, तो दिवस, तो कोणताही वेळ असेल, तो काही दिवसा 6 महिन्यातला आणि शुक्ल असं नाही आहे. तो क्षण की मी अखेरच्या क्षणाला मला नाम आठवलं आहे, सगळं रूपातला ईश्वर आठवला आहे आणि सगळं भारून टाकलं गेलेलं आहे, मग दुसरं मला काही ऐकायला येत नाही आहे, असं जेव्हा त्या देह टाकताना परिस्थिती होईल त्याचं वर्णन ते षण्मासा आणि अहहा या शब्दांनी केलेलं आहे. आणखीन कसं, तर सगळं वातावरण छान स्वच्छ शुद्ध शुक्ल ना, शुद्ध स्वच्छ पवित्र आहे. भगवंताचा प्रकाशच सगळीकडे पसरलेला, अंतर्बाह्य सगळीकडे शुद्ध सगळं. म्हणजे मृत्यू ही दुःखाची गोष्टच नाही आहे, त्या आजूबाजूला असं काही ह्याचं वातावरणच नाही. असं शुद्ध स्वच्छ वातावरण असणं हा पण अखेरच्या क्षणाला, म्हणजे तुकाराम म्हणतात ना, मृत्यू हा सोहळा झाला पाहिजे, तसं तो भारून टाकलेला त्याचं वर्णन भगवंत करतात.
असं उत्तरायण. मग जीवनाचा जो उत्तरार्ध, उत्तरायण म्हणजे काय, आपल्या जीवनाचा अखेरचा टप्पा, उत्तरार्ध. आपण असा क्षणभर विचार करूया की आत्तापर्यंत नाही जा, हे असा मार्ग आहे का, आत्ताच आम्हाला कळला, असंच आपल्याला आत्ता वाटत असेल तर आजपासून पुढे भगवंतानी की आपल्याला अवधी दिला नाहीये, हे सगळं 50 वर्ष जो करेल त्याला परमपद प्राप्त होईल असं कुणी सांगितलं? एका मिनिटात, तत्क्षणी. म्हणजे ज्याला आत्तापर्यंत हे काही नाही बाबा, माझ्याच्याने काही झालंच नाही, आता मला असं वाटतंय काहीतरी करावं, हरकत नाही आत्तापासून. असं जरी वाटलं, सामान्य जीवाचं असं होऊ शकतं की आपण कितीतरी वेळा असं होतं की आपलं सगळं आयुष्य इतक्या धामधुमीत गेलेलं असतं की आपल्याला ह्या सगळ्या अशा गोष्टींचा विचार करायला सवड नसते झालेली. पण मग जेव्हा केव्हा आपल्याला ही सवड होते त्यावेळेला आत्तापर्यंत नको जमू दे, ज्या क्षणाला वाटतं त्या क्षणाला उठा आणि सामान्य जीवनापेक्षा वर काहीतरी वेगळं उठा, भगवंताच्या नामरूपामध्ये गुंतून जा, हा अनुभव घ्या, डोळे मिटून बसा, शांतपणानं सभोवताली खरंच तो भगवंत आहे समोर रूपात आलेला आणि सगळं असं भारून टाकलेलं वातावरण आहे, नामाशिवाय दुसरं काही ऐकायलाच येत नाही आहे, असं सगळं स्वच्छ पवित्र आनंदमय अशा वातावरणामध्ये 2-5 मिनिटं घेण्याचा अनुभव घ्या की आपल्याला कळेल की अरे ह्याच्यापेक्षा काय वेगळं आहे. तोच जो आहे ना तो प्रकाश मार्ग, तोच सूर्यमार्ग. अशा मार्गाची ज्यांनी सवय लावून घेतलेली आहे तो साधक देह टाकल्यानंतर परमपदी जातो. 25व्या श्लोकात अशा साधकाचं भक्ताचं वर्णन केलंय त्यांनी. आणि असे साधक बरोबर आहे, अजूनही दृश्य जगामध्ये काही वेळा असं होतं की हे सगळं कळतं तरी पण आपण दृश्य जगामध्ये या प्रकृतीमध्ये अडकतो. म्हणजे पुस्तकं उघडी आहेत, ऐकतोय तोपर्यंत सगळं छान आहे. समर्थ म्हणतात ना, स्थलत्याग होता सवेची जाते. म्हणजे हे सगळं ऐकताना छान वाटतं, पण प्रत्यक्ष कृती करताना नाही बाबा हे काय आपल्याला काही जमणार नाही आहे. आपलं ठीक आहे, थोडा वेळ ऐकायला एक तासभर ठीक आहे, फार तर एखादा अध्याय आता रोज म्हणायला लागूया, अर्थ काही कळेल असं नाही पण म्हणूया, असं काहीतरी एखादा संकल्प पण मनाशी सोडू. पण तरी देखील बऱ्याचदा असं होतं की अजूनही पुन्हा एकदा त्या सगळ्या दृश्य जगामध्ये आपण अडकतो. आणि असे दृश्य जगामध्ये फसलेले जे साधक आहेत, खरं म्हणजे ते भरपूर मेहनत करतात, करत नाही तशातला काही भाग नाही, सज्जनही असतात, चांगलेच विचार असतात, चांगलंच आचरण करत असतात, पण तरीही ह्या सगळ्या दृश्य जगातल्या व्यवहारामध्ये अडकतात. हे सगळं हवं असतं, हे पण छान आहे, हे पण छान आहे, हे पण छान आहे, हे सगळं आवडत असतं. मग अशांनी काय करायचं, तर अशानं सुद्धा तो मनुष्य जन्म उपभोग पुन्हा पुन्हा भगवंत संधी देतो, ये बाबा पुन्हा तुला नरहृदय देतो, पुन्हा एकदा प्रयत्न कर असं म्हणतो. पण भगवंताच्या प्राप्तीसाठी आज ना उद्या या ना त्या पुढल्या जन्मामध्ये कधीतरी त्यांनी प्रयत्न करायचा आणि या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी ते ज्ञान प्राप्त करायचं आणि परमपदी जायचं, अशीच भगवंताची आपल्याकडून इच्छा आहे. जे साधक आहेत, भक्त आहेत, उपासना करतायत, काही असे असतात सगळं करतात बिचारे, उपासना करतात, दान करतात, तप करतात, पण त्यांना त्यांच्या संसारात सुखप्राप्ती हवी असते. ते देवाचं हे सगळं जे काही करतात ना, ते सगळं ते म्हणतात की देवा इथं आता आणलंयच ना आम्हाला, तर हे सगळं आमचं छान छान ठेवा आणि पुन्हा त्या देह टाकल्यानंतर पण मृत्यू लोकात, उत्तम लोकात आमचं म्हणजे गती चांगली मिळू दे, नरकात बिरकात असलं काही आम्हाला सांगू नको. त्यामुळे उपासना केल्यामुळे, चांगलं वागल्यामुळे, पुण्यप्राप्त केल्यामुळे मृत्यूनंतर वरच्या लोकांमध्ये जाता येतं, सकाम भक्ती करणाऱ्यांना सुद्धा. पण किती जाता येतं, तर ब्रह्मलोकापर्यंत, विष्णू लोकापर्यंत जाता येतं. पुण्याचा साठा संपला की क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती, पुन्हा मर्त्यलोकात यावं लागतं. काही वेळ असं होतं की केवळ कर्मामध्ये ना म्हणजे नुसतं कर्म करणाऱ्यांनी माणूस थकतो, भक्तीमध्ये माणूस थकत नाही. म्हणजे कधी गमतीनं लक्षात घ्या की आपल्याला, मी गमतीनं म्हणते की आपला समजा सासरे आजारी असले आणि हॉस्पिटलमध्ये आपल्याला दिवसा थांबायला लागलं किंवा रात्री आपल्याला थांबायला लागलं, आपण दिवसा घरातली कामं केली, 4 वेळा आपण ऑफिसमधल्या आपल्या मैत्रिणीला बोलून दाखवतो, कोण झोप पुरी होत नाही गं, जागायला लागतं आहे ना, रात्र जागावं लागतं गं. पण वडील असू देत आपले की आपण नाही तक्रार करत, करायलाच पाहिजे, असू दे मग आत्ता रजा घेण्यापेक्षा मी ते घरी आल्यावर रजा लागणार आहे ना, मग आत्ता मी जरा ओढते का, म्हणजे आपल्याला कर्माचा त्रास होत नाही, कर्माने थकत नाही आपण. अशा प्रेमाचं जे कर्म करावं लागतं त्या कर्माने आपण थकत नाही, पण ओझं वाटणाऱ्या कर्माने आपण थकतो.
म्हणजे वडिलांची सेवा करावी लागली तर आपण थकत नाही, कारण तिथे आपला भाव आहे, तिथे आपली भक्ती आहे, तिथे आपण दमत नाही. भक्तीनं माणूस दमत नाही, कर्मानं माणूस दमतो. मग अशा भक्तांना सुद्धा भक्त सांगतायत चांद्रमसम योनिही ज्योतिही. ते जे 2 मार्ग आहेत ना, तो दुसरा मार्ग आहे तो ह्याच्यासाठी आहे. तर त्यांना सुद्धा चंद्रलोकापर्यंत स्वर्ग प्राप्त होतो, पण पुन्हा मर्त्य लोकात यावं लागतं. याचा अर्थ उत्तरायण, दक्षिणायन हे काय शब्दांच्या अर्थाकडे जायचं कारण नाही. निष्काम कर्म करायचं, भगवंताला जाणून कर्म करायचं, त्याला प्राप्त करून घेण्यासाठी सगळं करायचं. अगदी सकाम कर्म करून अगदी त्या उपभोग घ्यायचा असला तर घ्यायचा, परत परत जन्ममृत्यूच्या चक्रात अडकावं लागेल तर ठीकच आहे. आपण ठरवायचं नेमकं काय करायचं ते. हे जे काही शुक्लगती आणि कृष्णगती ह्या 2 गती सकाम आणि निष्काम भक्ताच्या किंवा जिज्ञासू भक्तांसाठी सांगितलं आहे. आणि भगवंत म्हणतो आहे शाश्वत मार्ग मी सांगतोय, हे काय असं नाही आहे. अगदी शास्त्राने सांगितलेले, भगवंतानी अर्जुनाला सांगितलेले हे 2 मार्ग ह्या 3 श्लोकामध्ये भगवंतानी सांगितले. आता अखेरचे जे 2 श्लोक ह्या अध्यायातले आहेत, त्या पुढल्या 2 श्लोकामध्ये ज्ञानी भक्त म्हणजे भगवंतानी अर्जुनाला म्हटलं की तसा तू हो असं म्हटलंय. तो ज्ञानी भक्त म्हणजे देहधारी, पण तो देहधारी कसा माहितीये? देहधारी भगवंत. खरं तर भगवंतच, पण तो देहधारी बनून आलेला, अवतार घेऊन आलेला आहे. अशाच वर्णन शेवटच्या 2 श्लोकामध्ये भगवंत करणार आहेत. आणि खऱ्या अर्थानं अर्जुना तू तसा हो, तसा तू योगी हो, ज्ञानी भक्त हो, जणू काही देहधारी भगवंत हो. इतकं त्या भगवंताचं अर्जुनावर प्रेम आहे ना, की तो आता शेवटच्या 2 श्लोकामध्ये अर्जुनाला हे अशा प्रकारची ज्ञानी भक्त होण्याची गोष्ट सांगेल. ते आपण आता पुढल्या गुरुवारी बघूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.